डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी 5 वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. पण एवढं मोठे दोघे देशाचं नुकसान होता वाचलं, कारण दोन्ही देशांमध्ये सीजफायर झाले व युद्धाला पूर्णविराम भेटला. नेमकं काय वाटाघाटी झाली युद्ध थांबवण्यासाठी? पुढे व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, पुढील डेली ताज्या अपडेट बघण्यासाठी. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलंय. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया 2 आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिलाय. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीनं निवेदन जारी करत अराघची यांनी 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचं मान्य केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी 5 वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार का घेतली? इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली ते बघूया. इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन केला. पाकिस्तानचे सेनादल प्रमुख असीम मुनीरला मुदतीच्या 3 तासांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन. मुनीर नंतर ट्रम्प यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंशी चर्चा. इराणचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत मुनीर यांची चर्चा. ट्रम्पची चर्चा सुरू असताना चीन रशियानं होर्मुझ संबंधीचा ठराव व्हेटो वापरून नाकारला. ट्रम्पच्या म्हणण्यानुसार वाटाघाटीपूर्वी इराणची चीनच्या नेत्यांशी चर्चा. अमेरिकन वेळेनुसार हल्ल्यासाठी 8 पर्यंतची मुदत होती. शेवटच्या क्षणी शस्त्रसंधी. इराणनं केलेल्या कोणत्या 10 अटी घातल्या? अहिंसेप्रती कटिबद्धता. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार. युरेनियम संवर्धनास परवानगी. सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती. सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे. गव्हर्नन्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे. इराणला नुकसान भरपाई देणं. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार. लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम. यात पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले? पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्विट करत म्हटले की अत्यंत विनम्रतेनं मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीनं युद्धविराम करण्याबाबत सर्व सहमती दर्शवली आहे आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचं मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं पुढील चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचं निमंत्रण देतो, असं शहबाज शरीफ पोस्ट करत म्हणाले.